नमस्कार मित्रांनो, तुमचं स्वागत आहे पुन्हा एकदा आपल्या लाडक्या भावाच्या चॅनलवरती म्हणजे संतोष साऊंड लाईव्ह. आपण मराठी भाऊ. तर विषय असा आहे मित्रांनो, तर या ठिकाणी पाहू शकता आहुजाचे जे टॉप्स आहेत मित्रांनो. आहुजा SPX 1510 PA प्रोफेशनल स्पीकर्स. तर आहुजाचं जेवढं कौतुक करावं तितकं तर कमी आहे मित्रांनो. तर विषय असा आहे की जेव्हापासून आहुजा स्थापन झाली म्हणजेच 1947ला तर भारत स्वतंत्र झाला, त्याच्या अगोदरच स्थापन झाली ती 1940 रोजी त्यांनी स्थापना केली. परंतु विषय असा आहे की शून्यातून त्यांनी मार्केटवर आणलेलं आहे आणि त्या मार्केटचाच या स्वरूपात तेव्हापासून ज्याच्यावरती त्यांनी काम केलं आहे ते या ठिकाणी आता झळकून येत आहे. तर ऑल ओव्हर इंडियामध्येच आता जसे यांनी प्रोडक्ट लॉन्च करत आहेत तसा आहुजावरती ट्रस्ट वाढत आहे मित्रांनो. या ठिकाणी बघू शकता आहुजाने 1300 वॅटमध्ये म्हणजे एक टॉप 1300 वॅटचा. त्या ठिकाणी 2 टॉप्स आहे मित्रांनो 1300. त्या ठिकाणी टॉप्स आहेत. वॉटरप्रूफ या ठिकाणी पेंट आहे, कॅबिनेट आहेत. या ठिकाणी जे अगोदर कपड्यामध्ये यायचे जे आहुजाचे बॉक्स आता ते येणं थोडंफार कमी झालं आहे, कारण ट्रेंड पण त्याचा कमी झालेला आहे. कारण वॉटरप्रूफमध्येही जास्त आता लोक परचेस करायला लागले आहेत. तर या ठिकाणी स्पीकॉनच्या थ्रू आपल्याला कनेक्शन करायला भेटतील. म्हणजे स्पीकॉन जे आपले आता जे नवीन कस्टमाइज करून आपण जे टॉप घेता त्या ठिकाणी आपण स्पीकॉनने कनेक्ट करता. तसंच या प्रकारे याला पण आता फॅसिलिटी स्पीकॉनद्वारे कनेक्ट करण्यासाठी आलेल्या आहेत. त्याची हँडलची डिझाईन एक युनिक आहे आणि यांचा स्पेशल कॅबिनेट्स आणि वॉटरप्रूफ प्रिंट ह्या युनिक आहे. कारण आता लॉन्चिंग झालेले आहेत, कारण पहिल्याच्यासारखं आता काही राहिलेलं नाही आहुजामध्ये. तर दिसण्यासाठी पण चांगलं आहे. आहुजाची ब्रँडिंग आहे, आपला भारताचा माल आहे. विषय असा आहे मित्रांनो, जर तुम्ही जे अदर्स कंपनी आहेत ते परचेस करण्याऐवजी जर तुम्हाला आहुजा जर थोडंफार जरी मनात त्याच्याबद्दल तुम्हाला काही आपुलकी असेल तर तुम्ही ते परचेस करू शकता, म्हणजे घेऊ शकता, खरेदी करू शकता. कारण आपल्या देशातल्या आता उदाहरणार्थ आपण धरू शकतो. तर उदाहरणार्थ आपण एक स्पीकर घेण्यासाठी नांदेडला जात आहात आणि ते स्पीकर तुमच्या गावामध्ये भेटत आहे. तर तुम्ही नांदेडला जाण्यापेक्षा आपल्या गावातल्या माणसाला पैसे खाऊ द्या ना. तिकडच्या नांदेडच्या माणसाला कशाला खाऊ देसाल. हे एक उदाहरण झालं मित्रांनो. मला असं म्हणायचं आहे की जे चायनाहून माल सप्लाय होते मित्रांनो, अदर ब्रँड्स कोणते पण असो, त्याचे नाव आपण घेणार नाही. तर त्यांना पैसे देण्यापेक्षा आपल्या भारतातल्या कंपनीला पैसे देऊन तुम्ही परचेस करा ना. म्हणजे विषय कसा होईल, तर बाहेर आपल्या देशाचा पैसा जाणार नाही आणि भारतातल्याच कंपनीला पैसा लागणार, तेच पैसा घुमून फिरून आपल्या जवळ येणार. हे माझा एक छोटासा उद्देश आहे आपल्या या कंपनीबद्दल, या आहुजाबद्दल. याचा का हा स्पॉन्सरशिप व्हिडिओ नाही मित्रांनो. एक मनात आपुलकी भारताबद्दलची असल्यामुळे या कंपनीबद्दल एक अभिमान वाटतो आणि यांचे प्रोडक्ट्स पण आता वरच्यावर एक युनिक डिझाईन म्हणा अपडेट्स घेऊन येत आहेत. ही पण डिझाईन युनिक आहे मित्रांनो, दिसण्यासाठी तुम्ही पाहू शकता. दुसऱ्याला पैसे देण्यापेक्षा ह्या कंपनीचे तुम्ही टॉप घ्या ना, आपल्या देशातच पैसे असतील असा माझा एक मुद्दा आहे. तुम्हाला यावर काय वाटते नक्की कमेंटमध्ये सांगा. तर टॉप्स चांगले आहेत मित्रांनो, पॅकेजिंग चांगली आहे आणि आपला भारताचा माल आहे. आहुजा तर सगळ्यांना माहीतच आहे, सांगण्याची जास्त काही गरज नाही. त्या ठिकाणी आहुजाचं पाहू शकता सगळी ब्रँडिंग, याची लोकॅलिटी, याची स्पीकर 1300 वॅटमध्ये आहेत. दुसरा विषय असा आहे मित्रांनो, या ठिकाणी बघू शकता अगोदर जे आहुजाचे या सिरीजचे जे स्पीकर म्हणजेच बॉक्स यायचे, कॉलम यायचे, त्याला फोम जे असते ना बाहेरून जे फोम असतात ते फोम लावून यायचे नाही, डायरेक्ट स्पीकर दिसायचं. त्यामुळे व्हायचं काय, खाली पाण्याचे शिंतोडे पडले, काही थेंब पडले, डायरेक्ट स्पीकरच्या पडद्यावरती त्याचा इफेक्ट व्हायचा. तर आता थोडं अपग्रेड केलेलं आहे. त्यांच्या लोगोमध्ये जे खाली आहुजाची ब्रँडिंग दिसायची आता ते पण अपग्रेड केलेले आहे. ते फोम पण लावण्यात आलेलं आहे. जे ग्रिल आहे मित्रांनो, अगोदर ग्रिल काय व्हायची, त्या फोममध्येच ॲडजस्ट होऊन मधल्या साईडला यायची, म्हणजे त्या प्लाऊडच्या मधल्या साईडनं फिट व्हायला यायची. आता बाहेरून दिलेली आहे. म्हणजे या आता काय झालं आहे, जे पॅकेजिंग आहे ते व्हायब्रेशन आहे, त्यामुळे ते स्क्रू लूज नाही होणार, म्हणजे ते स्लिप नाही होणार. ते हे एक आता नवीन अपडेट दिलं आहे. अगोदर काय व्हायचं, त्या स्पीकरच्या फोममध्येच द्यायचे, ते वेगळीच असायचे, कारण ते प्लाऊडचे टॉप नसायचे बनलेले, आता प्लाऊडमध्ये बनवून यायलेत. म्हणजे यामुळे यांची एक क्वालिटी आता वाढलेली आहे. परंतु अगोदर नव्हतं. अगोदर तेवढे काय विशेष वाजायचं नाही टॉप, म्हणजे वाजायचे भरपूर, परंतु त्यांची कॅबिनेटची क्वालिटी राहायची नाही. ते पडदा क्रॅश व्हायचा, त्याच्यामध्ये भुसा निघायचा. अगोदर प्लाऊड नाही राहायचे, आता भुसा राहत गेला. त्या भुसालाच यांनी काय म्हणतात कस्टमाइज करून टॉप बनवायचे. तेवढे काय विशेष वाटायचे नाही, कारण ते फेकून द्यायच्यात लायकीचे राहायचे ते कॅबिनेट. स्पीकर तेवढे यूजमध्ये यायचे. या ठिकाणी कॅबिनेट पण आता यूजमध्ये येऊ शकतात आणि दिसायला पण ॲट्रॅक्टिव्ह आहेत, वाजायला पण आहेत, कारण याच्यामध्ये मिड आणि हाईज जास्त असते मित्रांनो आणि त्यांना सूट होणाराच बेस याच्यामध्ये मिळतो. तर डिझाईन पण चांगली आहे, तर तुम्ही घेऊ शकता. याचा प्राईस काय मला माहीत नाही मित्रांनो, कारण वेगवेगळ्या जिल्ह्यात 1000-2000 कमी असू शकतो, जास्त असू शकतो, त्याच्यामुळे मी प्राईस सांगणार नाही. तर हा 1300 वॅटचा स्टॉप आहे मित्रांनो. तर याच्यासाठी चालणारे जे मशीन लागेल, कमीत कमी आहुजाची
LX3200वरती हे 2 टॉप आरामशीर चालतील. दुसरी कंपनी घ्यायची म्हणलं तर NX ऑडिओ RX 4000 वॅटेज, ही पण मशीन याच्यासाठी चांगली आहे मित्रांनो. आणि त्यानंतर स्टुडिओ मास्टरची पण 3200 वॅटची ती पण चांगली आहे. जे आपल्या पैशाच्या प्रमाणे तुम्ही घेऊ शकता, जे तुम्हाला तुमच्याकडे असेल किंवा नसेल घ्यायचा विचार असेल तर तुम्ही ह्या 3-4 क्वांटिटीमधून तुम्ही एम्प्लिफायर घेऊ शकता, मॉसफेट घेऊ शकता, पॉवर मशीन घेऊ शकता हे टॉप्स चालण्यासाठी. तर मला तर वाटते आहुजाचे टॉप असल्यामुळे आहुजाचीच LX सिरीज असो, DX सिरीज असो, तर तुम्ही ते सिरीज घेऊन याला चालवा. कारण काय होणार, कारण स्पीकर मॅचिंग, एम्प्लिफायर मॅचिंग, तर त्यामुळे आपल्याला क्वांटिटी चांगली भेटणार, विसलचा प्रॉब्लेम येणार नाही आणि जास्त दिवस आपले टॉप्स चालणार, मशीन पण चालणार. तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि काही माझ्याकडून चूक होत असेल ते पण कळवा. आणि कशाबद्दल तुम्हाला व्हिडिओ पाहिजे ते पूर्ण तुम्ही सांगा, कारण प्रत्येक टॉपिकवर मी इतकं बोलू शकतो, कमीत कमी 8 घंटे त्यावर मी बोलण्यासाठी माझ्याकडे कॅपॅसिटी आहे. परंतु काही शब्दरचना माझी बरोबर नसल्यामुळे ते मला एक्सप्लेन करता येत नाही. तर मी प्रयत्न चालू आहे. तर तुम्ही कोणताही टॉपिक माझ्या पुढे कमेंटमध्ये सांगा, मी त्यावर डेडिकेटेड 1 घंटा नाही, त्याच्यावर 8 घंटेसुद्धा सारखं बोलू शकतो. उदाहरण देऊ बोलू शकतो. जर तुम्हाला कोणत्या टॉपिकची खरंच वाटत असेल, कमतरता भासत आहे, ते मला नक्की सांगा, मी तुम्हाला त्यावरती व्हिडिओ बनवून देणार. तर भेटूया पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये.